नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ष 2025-26 चा IBPS कॅलेंडर त्याच्या आपण नेमकं शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेलो आहोत. ज्यामध्ये आपली ग्रामीण बँकेची प्रिलिम्स जी याच आठवड्यामध्ये शेड्यूल्ड आहे आणि ग्रामीण बँकेचा पीओ आणि क्लर्कचा मेन्स असे 2 पेपर आपले IBPS कॅलेंडर 2025-26 मधले शिल्लक आहेत. पण यानंतरचं IBPS कॅलेंडर आपलं वर्ष 2026-27 जानेवारी महिन्यात डिक्लेअर होणारच आहे. त्याच्या एक्झाम जर आपण बघितल्या दरवर्षीप्रमाणे ऑगस्ट महिन्यापासून पुढे असणार आहेत. मग डिसेंबर महिन्यापासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत आमच्याकडे वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत का? आणि त्यासाठी आम्ही तयारी चालू ठेवली पाहिजे का? तर हो, नक्की. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपल्याला असलेली अपॉर्च्युनिटीज, त्यामध्ये असलेला सिलेबस आणि काही नोटिफिकेशन आपल्या पुढे आलेले आहेत, त्या बाबतीत डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे. बघा, IBPS कॅलेंडरच्या शेवटच्या टप्प्यात असताना आपल्याला एक थोडा तरी बूस्ट पाहिजे, जेणेकरून आपण आपली स्टडी कंटिन्यू करावी. नाहीतर कुठलीच एक्झाम, कुठलंच टार्गेट आपल्या पुढे नसेल तर आपण अभ्यास करण्यासाठी तेवढे एनर्जेटिक नसतो. पण त्यासाठी आपल्याला येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज, त्यापैकीच आपल्याला आलेल्या ऍड, सध्या आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती म्हणजेच पीडीसीसी बँक आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2 शॉर्ट नोटिफिकेशन आलेले आहेत आणि सोबत सोबत परभणी जिल्हा मध्यवर्तीचे एक डिटेल नोटिफिकेशन आलेलं आहे. या तिन्ही ऍडच्या संदर्भात आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन यामध्ये बघायची आहे. अप्लाय करण्याच्या डेट्स परभणीच्या काय असतील, त्यामध्ये सिलेबस काय दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पेमेंट काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, आपल्या स्थानिक उमेदवारांना म्हणजे त्या त्या जिल्ह्याच्या उमेदवारांना त्यामध्ये काही वेगळ्या सूट किंवा सुविधा दिलेल्या आहेत का, सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या 5-1 मिनिटांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे. मला सगळ्यात अगोदर पीडीसीसी म्हणजेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक शॉर्ट नोटीस आलेली होती, जी की लेखनिक पदाची म्हणजेच क्लरिकल पदाची होती. ज्यासाठी सरळ सेवा भरती घेण्यात येणार आहे. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2025 पर्यंत हे आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येतील. पण याचं एक फुल नोटिफिकेशन अजून आपल्या पुढे आलेलं नाहीये. त्यामुळे फक्त डेट जाहीर झालेले आहेत की 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म अप्लाय करता येतील. बरं, परीक्षेच्या तारखा म्हणजे दिनांक काय असणार आहे हे आपल्याला सतत त्या पीडीसीसीच्या वेबसाईटवर ते अपडेट करणार आहे. त्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याला त्यामध्ये लागणारे कागदपत्र असतील, मूळ कागदपत्र त्या दिनांकापर्यंत त्यांच्या pdcc.bank.in करिअर्स मध्ये या वेबसाईटवर ते अपलोड करणार आहेत. पण काही महत्वाच्या सूचना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या होत्या. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता इथं 70% पद राखीव असतील. 70% व्हॅकन्सीज या फक्त आणि फक्त त्या त्या जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे स्थानिक उमेदवारांना इथे जास्त चान्स आपल्याला दिलेला दिसतोय. उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरिता खुली आहेत. उरलेल्यांच्यासाठी 30%. पण पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर पदे भरती करण्यात येतील. म्हणजे जर आपल्याला यामध्ये पुणे जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थी तेवढे नाही मिळाले या ऍड मधून, तर मग उरलेले सगळेच विद्यार्थी हे स्थानिक तिथलच्याच कॅन्डिडेट मधून सिलेक्ट करण्यात येणार आहेत. बरं, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना मूळ रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असेल ते अपलोड करणे बंधनकारक आहे. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहे, त्यात आपल्याकडे ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. उमेदवारांनी अपलोड केलेल्या जे काही डॉक्युमेंट आहेत, प्रमाणपत्र आहेत, त्याची छाननी म्हणजेच कागदपत्रांची पडताळणी त्या त्यावेळी करण्यात येईल. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही. हे तर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आहेच आपल्या. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीनं भरता येईल समजा असं दिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना स्वतःचा ईमेल, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक हा अचूक भरणे गरजेचं आहे. जे आपण ऑलरेडी ज्या एक्झामसाठी अप्लाय करतो IBPSच्या तिथेही हे बंधनकारक आहे. त्यानंतर आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार पुढे सांगितलंय की वेगवेगळ्या गोष्टी याच्यातल्या बँकेने सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या, पात्रता, निकष, निवड प्रक्रिया, कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेकडे ठेवलेला आहे. बरं, ठीक आहे. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे 70% हे स्थानिक उमेदवारांना त्याच्यात चान्स मिळणार आहे. बरं, यासाठी आपल्याला ही 434 पदांची भरती आहे. यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की टोटल 434 पद यामधून हे भरण्यात येणार आहे.
सोबत सोबत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पण हे एक असं शॉर्ट नोटीस आलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की लातूर जिल्ह्यासाठी ज्या पद्धतीनं पुणे जिल्ह्याने आपल्याला सांगितलंय की 70% उमेदवार स्थानिक असतील, तसंच लातूरच्या बाबतीत पण असणार आहे. यामध्ये आपल्याला 375 पदांची ही सरळ सेवा भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर आणि सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला डिटेल नोटिफिकेशन येणार आहेत. पण विविध श्रेणीतील पदांसाठी असणारी पात्रता निकष बँकेच्या वेबसाईटवर हे 18 डिसेंबर सकाळी 11 वाजेपासून प्रसिद्ध होणार आहेत. म्हणजे जाहिरात जी आहे ती आपल्याला 18 डिसेंबर पासून पुढे मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2026 असणार आहे. म्हणजे 6 जानेवारी पर्यंत आपण याचे फॉर्म अप्लाय करू शकतो. बरं, या दोन झाल्या शॉर्ट नोटिफिकेशन ज्या लातूर आणि पुणेच्या बाबतीत आहेत. पण याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या, ज्या की पुणे जिल्हा मध्यवर्तीसाठीच्या सिलेबस जो आपण मागच्या वर्षी म्हणजेच लास्ट इयरला जी एक्झाम झाली होती, त्या जर एक्झामचा पॅटर्न बघितला तर त्यानुसार काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. त्यापैकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर एनी ग्रॅज्युएट आपण म्हणू शकतो. काही ठिकाणी एखाद्या रिक्रुटमेंटला 50% अट दिलेली असू शकते. पण सध्या आपण म्हणू की एनी ग्रॅज्युएट हा विद्यार्थी या रिक्रुटमेंटला अप्लाय करू शकतो. बरं, एज लिमिट काय असणार आहे तर 21 ते 38 त्याही विद्यार्थ्यांचं आयबीपीएसचं प्रिपरेशन करत असताना वयोमर्यादा क्रॉस झालेली आहे. जिथं क्लरिकलला 28, ऑफिसरला 30 अशी आहे जनरल कॅटेगरीसाठी. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आपण की 38 पर्यंत आपण फॉर्म अप्लाय करू शकतो. सिलेक्शन प्रोसिजर मध्ये इकडं ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे हे सांगितलंय आणि जनरली ही परीक्षा आपल्याला मराठीमध्ये पण अवेलेबल असते. इंटरव्ह्यू होतो त्यामध्ये, पण इंटरव्ह्यूचं वेटेज हे खूप कमी. ऑनलाईन एक्झाम आपली 90 मार्कांची आणि 10 मार्काचं आपलं इंटरव्ह्यूचं वेटेज त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे 90+10 असं आपल्याला फायनल सिलेक्शन यावर होणार आहे. आधीच्या झालेल्या एक्झाम्स मध्ये असलेला सिलेबस जर बघितला आपण तर त्यामध्ये बँकिंग व सहकार आपण म्हणू की जनरल बँकिंगच्या बाबतीतचे आपल्याला यावर क्वेश्चन विचारले जातात. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आपण जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेजवर डिपेंड असलेले क्वेश्चन. दोन्ही गोष्टी आपण ऑलरेडी आयबीपीएसच्या एक्झामसाठी प्रिपेअर करतो. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था एक नवीन पार्ट ऍड आहे. संगणक, ग्रामीण बँक आपण ग्रामीण बँकेच्या परीक्षा, आरबीआयच्या परीक्षा यांच्यामध्ये कम्प्युटर अवेअरनेस हा पार्ट शिकलेला असेलच. तर तो पार्ट आपल्याला जशाला तसा संगणक या एका विषयाच्या अंतर्गत आपल्याला काही क्वेश्चन यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि शेवटी बुद्धिमापन चाचणी हा पार्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेतच, लॉजिकल रिझनिंगचा पार्ट. पण काही काही एक्झाम मध्ये गणित हा विषय पण ऍड असणार. अगोदरच्या याच्यामध्ये गणित नव्हता, पण सातारा डीसीसीची जी ऍड झालेली होती त्यामध्ये लास्ट इयरला यामध्ये गणित विषयाचे पण क्वेश्चन विचारले गेले होते. त्यामुळे एक जनरल आयडिया तुम्हाला येते की याच्यामध्ये कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकते, एज लिमिट काय आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, सिलेबस काय असणार आहे. पण हा सिलेबस सगळ्याच एक्झामला लागू असेल असंही नाही. आता आलेलं परभणी डीसीसीचं जे ऍड आहे त्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन मध्ये वेगळ्या पद्धतीचा पण सिलेबस दिसतो, जो की आयबीपीएस पॅटर्नवर डिपेंड आहे. पेमेंटच्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन ही आपल्याला आलेल्या नोटिफिकेशन, जी फुल नोटिफिकेशन असेल त्यामध्ये मिळेल. पण पुढच्या पार्टमध्ये आपल्याला परभणी डीसीसी साठी आलेली जी ऍड आहे त्या ऍड साठी आपल्याला बघायचे डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे. पण त्या अगोदर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सर आम्ही आयबीपीएस बँक भरती परीक्षेची तयारी करतोय, तर मग या परीक्षेसाठी आम्ही फॉर्म अप्लाय केले पाहिजे का, किंवा फॉर्म कोणी अप्लाय करावा या प्रश्नाचं उत्तर काय. तर पहिले फर्स्ट सगळ्यात महत्वाचं, फॉर्म अप्लाय करणारे असे नवीन विद्यार्थी जे फ्रेश विद्यार्थी आहेत, जे बँक भरतीची नेमकीच तयारीला सुरुवात करतायत, ते अप्लाय करू शकतात का. तर हो, 100% त्यांनी अप्लाय करावं. तुमचा फायनल एम, फायनल टार्गेट ही बँक असावी असं आम्ही कधीच म्हणणार नाही. तुमचं एम हायर असावं, एसबीआय पीओ असावं, आरबीआय मध्ये असावं, नाबार्ड मध्ये असावं, एफसीआय सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये असावं. पण आपण सतत आपल्या पुढे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीजला ऍटलिस्ट फॉर्म भरून परीक्षा देणं गरजेचं आहे. त्या सगळ्या अनुभवातून आपल्याला जे पाहिजे ते डिझायर रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. जेणेकरून याच्यातून होणारे जे एक्झाम आहेत, या एक्झाम पॅटर्न आहेत, आपण पास झाल्यानंतर देण्यात येणारी मुलाखत असेल, याच्यातून भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे नवीन उमेदवारांनी हे फॉर्म भरले पाहिजे. ऑब्वियस तिथं आपलं हे फायनल टार्गेट असावं असं मी म्हणत नाही. सेकंड, आपण 3 ते 4 वर्ष, 2 ते 3 वर्षांपासून तयारी करतोय, आयबीपीएस ची तयारी करतोय. त्या तयारी करत असताना आपले प्री निघतायत, पण मेस काही थोड्या थोडक्या मार्काने राहत आहेत. त्या केसमध्ये आपण एक ट्राय म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जर जॉब करायचा असेल, तर मग आपण 3 ते 4 वर्षापासून प्रिपरेशन करतोय पण जॉब नाही लागला, अशा विद्यार्थ्यांनी एक शेवटचा ट्राय म्हणून इकडे ऑप्शन केला पाहिजे.
ज्यांची वयोमर्यादा ही आता बाकीच्या IBPS एक्झामसाठी क्रॉस झालेली आहे. जनरलसाठी 28, क्लरिकल ऑफिसरसाठी 30 हे आपण म्हणू शकतो. तर या वयोमर्यादा आपल्या क्रॉस झाल्यात, दुसरा कुठलाही ऑप्शन आपल्याकडे राहिलेला नाहीये. तर त्या केसमध्ये मग 38 पर्यंत लिमिट आहे आणि बँक भरती परीक्षांचीच ही तयारी यांना लागू आहे. तर मग त्या परीक्षा देणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांच्या वयोमर्यादा क्रॉस झाल्यात तेही विद्यार्थी आपण ट्राय करू शकता या एक्झाम. त्यानंतर महिला वर्ग, ज्यांना आपला शहर, जिल्हा सोडून बाहेर जाऊन कुठं सेटल व्हायचं नाहीये, आपल्याच जिल्ह्यामध्ये जॉब करायचंय, थोडं पेमेंट कमी असेल तरी चालते. तर अशा महिला वर्गांनी पण हा जॉब किंवा हे फॉर्म अप्लाय केले पाहिजे. त्यानंतर असे सगळे विद्यार्थी ज्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जॉब नकोय आणि आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्येच आपण ओळखीने इथं, ओळखीने म्हणण्यापेक्षा ओळखीच्या ठिकाणी काम करायला भेटेल अशा ठिकाणी राहून आपण जॉब करू शकतो, असं ज्यांना वाटतंय त्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी हे फॉर्म अप्लाय केले पाहिजे. जेणेकरून आपल्याला या DCC मधली जी वर्किंग आहे, हाही पार्ट लक्षात येईल, त्याचा एक्सपिरियन्सही पुढे कामी येईल आणि त्यावर डिपेंड आपण वेगवेगळ्या पुढच्या नवीन एक्झामला पण ट्राय करू शकतो. कारण की खूप साऱ्या अशा एक्झाम आहेत ज्याच्या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर आपल्याला वयोमर्यादा वाढून मिळते आणि त्यासाठी आपण SBSच्या CBO सारख्या ज्या एक्झाम आहेत, LBO सारख्या एक्झाम आहेत, त्या एक्झामला आपण पुन्हा ट्राय करू शकतो. या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे ट्राय केलं पाहिजे. पुढे येत असताना या सगळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकांसाठी संकल्प 247 ॲपवर आम्ही तुम्हाला डेडिकेटेड रेकॉर्डेड बॅच आणि जेव्हा हे ऍड आणि यांच्या डेट्स डिक्लेअर होतील त्या टाइमला आपण याला लाईव्ह लेक्चर फॉर्मॅटमध्ये पण अटेंड करणार आहे. या सगळ्या विषयांसाठी एक ऑनलाईन बॅच जी आपण संकल्प 247 ॲपवर ऑलरेडी लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी या सगळ्या विषयांचे ऑलरेडी रेकॉर्ड असलेले रेकॉर्डेड व्हिडिओ आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. जे आपल्याला कोणत्याही नगर, अहमदनगर असेल ज्याला आपण अहिल्यानगर म्हणू, रायगड असेल, सातारा असेल, रत्नागिरी असेल, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव असेल, पुणे असेल, आत्ता आलेले लातूर असेल किंवा मग परभणी DCC असेल, या सगळ्याच बँकांसाठी हा कोर्स आपल्याला उपयोगी पडणार आहे, ज्याची फीस ₹3000 प्लस GST या पद्धतीने असणार आहे, जो की आपला संकल्प 247 ऍप जे आहे त्या ऍपवर हा कोर्स आपल्याला रेकॉर्डेड सेक्शन मध्ये अवेलेबल आहे. तर हा कोर्स आपण जर बाय केला तर यामध्ये सगळ्याच जिल्हा मध्यवर्ती बँकांची आपली पूर्ण तयारी यामधून होणार आहे. त्यानंतर जे इंटरव्ह्यूच्या बाबतीत तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल किंवा गायडन्स असेल, इंटरव्ह्यू मॉक इंटरव्ह्यू घ्यायचे असतील तेही आम्ही याच्यातून तुम्हाला प्रोव्हाइड करू. पुढे येत असताना आता परभणी जिल्ह्यासाठी आलेली परभणी DCCची ही फायनल म्हणजेच पूर्ण नोटिफिकेशन जी आहे त्यामध्ये काही डिटेल इन्फॉर्मेशन दिल्यात, जेणेकरून याच मे बी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बाकी जिल्ह्यांच्या DCC बँकेसाठी लागू असू शकतात, पण ते व्हॅरी करते की त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये काय काय दिलंय. पण पहिले सगळ्यात महत्वाचं परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन हे दिलेलं आहे 25 नोव्हेंबर पासून, 25 नोव्हेंबर पासून. आपण आज डिसेंबर 4 मध्ये आहोत, तर 25 नोव्हेंबर पासून हे ऑलरेडी आपल्याला ऑनलाईन फीस वगैरे याच्या बाबतीची रजिस्ट्रेशनची डेट यांनी दिलेली आहे. बरं, पुढे आपल्याला या बाबतीत काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन आहेत का, तर यामध्ये परभणी DCC मध्ये आपल्याला दिलेल्या पोस्ट या खूप वेगवेगळ्या आहेत, ज्यामध्ये पहिली पोस्ट लॉ ऑफिसर आहे, त्यानंतर सेकंड चार्टर्ड अकाउंटंट CA, त्यानंतर IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर ग्रेड A ची, ग्रेड 1 ची ही एक्झाम असेल. त्यानंतर 4 नंबरला आपल्याला IT ऑफिसर बँकिंग, ते पण ग्रेड 2 असं दिलेलं आहे. प्रत्येकाच्या बाबतीत इथं आपल्याला नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेल्या आहेत. त्यानंतर आपलं डिग्री किंवा मग एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय याच्या बाबतीत माहिती आहे. पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्सच्या बाबतीत काही ठिकाणी मिनिमम, काही ठिकाणी नील या पद्धतीने इन्फॉर्मेशन आहे. पूर्ण नोटिफिकेशन PDF मी तुम्हाला या व्हिडिओ सोबत प्रोव्हाइड करून देतोय. एज लिमिटच्या बाबतीत पण इन्फॉर्मेशन दिली आहे. पुढे येत असताना यापैकी काही इम्पॉर्टंट पोस्ट ज्याला आपण अप्लाय करू शकतो, त्यापैकी अकाउंटंट हा पार्ट आहे, त्यामध्ये बीकॉम प्लस 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असं सांगतायत. वयोमर्यादा 38 पर्यंत आहे, त्याच्यात काहीच डाऊट नाहीये. पण त्यापैकी क्लरिकलची जी एक्झाम आहे 6 नंबरला ही पोस्ट दिलेली आहे, त्याला सपोर्ट स्टाफ असं म्हणतायत ते, त्याच्या ऑलमोस्ट 129 जागा, 129 जागा याच्यामध्ये आहेत. याला एक्सपिरियन्स हा नील दाखवला आहे. एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम 55% मार्क्स यांच्यामध्ये दिलेला आहे.
आणि प्रिफरेबल याच्यामध्ये ज्यांचं बीएससी झालंय, बीएससी कम्प्युटर झालंय, इंजिनिअरिंग ब्रांच आहे, त्यांना आपल्याला इथं दिलंय की विल बी प्रिफर्ड फॉर स्टेनोग्राफर शुड बी पास द एक्झामिनेशन ऑफ स्टेनोग्राफर. ओके, तर हे आपल्याला स्टेनोग्राफर असेल तर त्याच्यासाठी एकच पोस्ट आहे, पण स्टेनोग्राफरचं ते स्टेनो झालेलं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं क्लरिकल साठी आहेत 129 जागा, त्याला एक्सपिरियन्स हा नाही आणि वयोमर्यादा आपल्याला त्याच्यामध्ये आपण म्हणू 38 पर्यंत आहे. मग त्यानंतर पिऊनच्या जागा आहेत 5 10वी बेसवर. पुन्हा सब स्टाफच्या 10वी बेसवर ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे ड्रायव्हरसाठीची ही जागा आहे. अशा 2 जागा आहेत. पिऊनच्या 5 आणि ड्रायव्हरच्या 2 अशाही जागा याच्यामध्ये. पण याच्यात जर आपण बेसिकली बघितलं तर आपल्या कामाचं जास्त जर आपलं ग्रॅज्युएशन एनी ग्रॅज्युएट या कॅटेगरीतलं आहे तर 129 जागा क्लरिकलच्या आपल्यासाठी अवेलेबल आहेत. ओके. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटच्या बाबतीत दिलेलं आहे की 50% मार्क ॲग्रीगेट असले पाहिजे. हे तिथं बोल्ड मध्ये दिलेलं आहे. बरं, नॉलेज ऑफ मराठी, रायटिंग, स्पीकिंग, रीडिंग हे गरजेचं आहे. म्हणजेच आपण म्हणू की एलपीटी हा पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मराठी यायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर जो काही एक्सपिरियन्स सांगितलाय तो त्या पद्धतीने असला पाहिजे. प्रोबेशनरी पिरियड इज 24 मंथ कंपल्सरी अँड बॉन्ड प्रिस्क्राईब बाय द बँक. याच्यामध्ये बँकिंग ऑफिसर साठी 25,000, क्लरिकल साठी 18,000, सब स्टाफ साठी 15,000, ग्रेड 2 साठी 21,000. या पद्धतीनं 24 महिन्यांचा म्हणजे 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड दिलेला आहे. पण या प्रोबेशन पिरियड मध्ये आपल्याला इथं सांगितलं की तो बॉन्ड 18,000चा क्लरिकलच्या बाबतीत जर म्हणलं तर हे डिटेल दिलेलं आहे, पण क्लरिकलच्या बाबतीत 18,000चा बॉन्ड आपल्याला त्यामध्ये द्यावा लागेल. त्यानंतर 7 नंबरमध्ये एक महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ॲज पर गाईडलाईन्स इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 70% सीट्स विल बी रिझर्व्ड फॉर लोकल कॅन्डिडेट ऑफ परभणी अँड हिंगोली डिस्ट्रिक्ट. परभणी अँड हिंगोली याच्यात ऍड आहे, लक्षात घ्यायचे. परभणी आणि हिंगोली या दोन्ही पण जिल्ह्यातले 70% विद्यार्थी याच्यामध्ये ऍड केले जातील अगोदर. त्यांना प्रिफरन्स दिलं जाईल. अँड 30% विल बी फॉर आउट ऑफ परभणी हिंगोली. परभणी हिंगोली जिल्हा सोडून बाकी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून 30% विद्यार्थी ते सिलेक्ट करतील यामध्ये. ठीक आहे, महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. पे स्केलच्या बाबतीत सगळ्यात पोस्टच्या बाबतीत डिटेल इन्फॉर्मेशन या नोटिफिकेशन मध्ये आहे. त्यापैकी क्लरिकल मध्ये जर बघितलं तर आपण ते पे स्केल आपल्याला 20,430 इथं पूर्ण पेमेंटच्या बाबतीत जर बघितलं ग्रॉस सॅलरी दिलेली आहे बघा. याच्यात ग्रॉस सॅलरी 35 ते 39 हे दिलंय मिडल मॅनेजमेंटसाठी. ज्युनियर मॅनेजमेंटसाठी 23 ते 31 या पद्धतीने दिलेलं आहे. पेमेंटच्या बाबतीत इन डिटेल तुम्हाला पे स्केल काय असेल, ग्रॉस सॅलरी काय असेल हे दिलेलं आहे. अप्लाय कसं करायचंय आपल्याला, ते अप्लाय करण्यासाठी 25 नोव्हेंबर पासून ते 10 डिसेंबर पर्यंत आपल्याला लास्ट डेट आहे. 10 डिसेंबर पर्यंत आपण हा फॉर्म अप्लाय करू शकतो. ज्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन पहिले, पेमेंट फीस ऑनलाईन करायची, जे डॉक्युमेंट असतील ते स्कॅन करून अपलोड करायचे. जसं महाराष्ट्राचा रहिवासी आहे तर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचंय या पद्धतीनं. पुढे इन्फॉर्मेशन दिलंय की स्कॅन कसं करायचं, कितीच्या पॅरामीटर मध्ये ते साईन आणि फोटोग्राफ असले पाहिजे. त्याच्या सोबत सोबत एक डिक्लेरेशन, जसं आपण IBPS एक्झामचं देतो त्यापेक्षा थोडं वेगळं आहे. हे सगळ्याच्या सगळं डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. शेवटी इकडे येत असताना 10 डिसेंबर लास्ट डेट ऑलरेडी सांगितले. रजिस्ट्रेशन हे परभणी dccbank.com याच्यावर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करायचंय. बरं, पुढे येत असताना पेमेंट किती आहे, पेमेंट ऑफ फीस किती असणार आहे तर ₹800 प्लस जीएसटी या पद्धतीनं टोटल ₹944 आपल्याला फॉर्म भरण्याची फीस आहे. ठीक आहे. पुढे येत असताना गाईडलाईन फॉर अपलोड हे आपल्याला माहिती आहे सगळं. IBPS चे फॉर्म भरून आपल्याला सगळं हे पाठ झालेलं आहे. त्या गोष्टींवर आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज नाही. प्रोसिजर अपलोड करण्याच्या माहिती आहेत. सॉरी, कॉल लेटर, ऑनलाईन रिटर्न टेस्ट, इंटरव्ह्यूचं हे पार्ट आपल्याला ते त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल करून देतील. तेच आयडी, तोच आपण पासवर्ड टाकून हे टाकायचे. इम्पॉर्टंट पार्ट यापैकी काय आहे, सिलेक्शन प्रोसिजर विल बी ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन रिटर्न टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू. पॅटर्न ऑफ ऑनलाईन रिटर्न टेस्ट हे पण आपल्याला प्रोव्हाइड केलंय. परभणी DCCच्या बाबतीत आपल्याला हा पॅटर्न आपल्याला डिटेलमध्ये दिलेला आहे. ज्यामध्ये मिडल मॅनेजमेंट मध्ये जी पोस्ट आहे ती आहे बँकिंग ऑफिसर ग्रेड 1. ऑप्शन बी मध्ये दिलंय ज्युनियर मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये बँकिंग ऑफिसर 2 ऑब्लिक क्लर्क केलेला आहे. आता याच्यासाठी क्लर्क साठीचा जर पॅटर्न आपण बघितला, सब्जेक्ट नॉलेज म्हणजेच आपण म्हणू बँकिंग अवेअरनेस किंवा DCCच्या बाबतीतले
नंबर ऑफ क्वेश्चन 50, मार्क 100, 40 मिनिटाचा सेक्शनल टायमिंग दिलाय. पण बाकी रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, जीए आहे, क्वांट आहे. 25, 25, 25, 25. प्रत्येकी 25 क्वेश्चन, प्रत्येकी 25 मार्क. मग 150 क्वेश्चन, 200 मार्कचा हा पेपर. क्वांट, एल-आर, इंग्लिश, जीए. क्वांट, एल-आर, इंग्लिश, जीए अशा 4 या सेक्शनसाठी 25, 25, 25, 25 मार्क आहेत आणि सगळ्यांसाठी मिळून 50 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे याची लेव्हल खूप ईझी असणार आहे. याच्यावर विश्वास ठेवा आणि या पद्धतीनं क्वांट, एल-आर, इंग्लिश, जीए असं जर ॲड केलेलं आहे, तर आय-बी-पी-एसचा जो पॅटर्न आहे त्याच्यापैकी जर ग्रामीण बँक क्लरिकल म्हणतो आपण त्याच्याही पेक्षा सोप्या एक्झाम आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हा फॉर्म भरून ॲटलीस्ट अनुभव घेणं गरजेचं आहे. पिऊन आणि अदर स्टाफसाठी, पोस्ट स्टाफसाठी, सब स्टाफसाठी ज्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये इंग्लिश, रिझनिंग, क्वांट एल-आर इंग्लिश 35, 35, 30 जो आपला जनरली आय-बी-पी-एस क्लरिकलचा प्रिलिम्सचा पॅटर्न असतो तो इथे दिलेला आहे. यावर डिपेंड आपल्याला 5 ऑप्शन्स प्लस 0.25 निगेटिव्ह मार्किंग हे दिलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क याच्यामध्ये आहेत शॉर्ट लिस्टेड करण्यासाठी डिसाइडेड बाय द बँक. ओके. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असेल, देअर परफॉर्मन्स आणि दोघांच्या मध्ये मराठी यायला पाहिजे. मेरिट लिस्ट आपल्याला सिलेक्शन लोकांची ती ऑनलाईन ते जाहीर करतील. जनरल इन्स्ट्रक्शन ॲज इट इज असतील. कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू एन्श्युअर बिफोर अप्लाइंग द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. 1 नोव्हेंबरला सगळा क्रायटेरिया असला पाहिजे. तुम्हाला ग्रॅज्युएशन तर जे काही अटी दिलेल्या आहेत त्या सगळ्या 1 नोव्हेंबरपर्यंत फुलफिल असल्या पाहिजे. दिलंय. बाकी डॉक्युमेंट वगैरे आपल्याला प्रोव्हाईड करायचे ते सगळं दिलेलं आहे. बँकचा तुम्हाला वेबसाईट, मेल ॲड्रेस इथं सगळं दिलेलं आहे, जे की आपल्याला फ्युचरमध्ये काही डाउट्स किंवा काही असेल तर त्यामध्ये आपल्याला ते काम. त्यामुळे या सगळ्या डी-सी-सीच्या बाबतीत पुन्हा एकदा मी या कोर्सच्या बाबतीत पण सांगतो, की जिल्हा मध्यवर्तीच्या जेवढ्याही ॲड येतील, त्या मोस्ट लाइकली पुढच्या काही दिवसांमध्ये खूप जास्त ॲड आपण बघू शकतो. त्या सगळ्या ॲडसाठी आपल्याला सगळ्या जिल्ह्यांच्या ज्या भरती होणार आहे जिल्हा मध्यवर्तीमध्ये, त्या सगळ्यांसाठी हा कोर्स आपल्याला उपयुक्त होणार आहे. यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, आय-बी-पी-एसचा पॅटर्न जो आहे, याच्या पद्धतीने पण वेगळे हे सगळे विषय सोडून आपण वेगळं एक सेक्शन त्याच्यामध्ये ॲड करू, जसं की परभणी डी-सी-सीमध्ये आलेलं आहे. फॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश याचेही व्हिडिओ आम्ही तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल करून देऊ. तर हे सगळंच्या सगळं आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी, नवीन विद्यार्थी ज्यांना एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, महिला वर्ग ज्यांना ज्यांच्या जिल्ह्यामध्ये जॉब करायचा आहे किंवा ज्यांचं वयोमर्यादा क्रॉस होऊन आय-बी-पी-एसचे ऑप्शन संपलेले आहेत. 3-4 वर्षापासून जॉब लागत नाही, अशा सगळ्यांनी एकदा पे स्केल चांगला आहे, जिल्हा मध्यवर्तीच्या वर्किंग चांगले आहेत. गव्हर्नमेंट यांना सपोर्ट करते. तर यामुळे या सगळ्या बँकांकडे आपण थोडं केअरफुली बघून या पोस्टला एकदा अप्लाय केलं पाहिजे. बिलकुल ही माहिती आपण आपल्या विद्यार्थ्यापर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवायची आहे.